चला तर आज आपण बनवणार आहोत, तर त्यासाठी आपण काढणार आहोत मसाला. त्याआधी सर्वांचं माझ्या आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि मसाला खूप छान काढणार आहोत, कशा पद्धतीने करणार आहोत आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने चिकन करता का कमेंटमध्ये नक्की सांगा मला. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला आता आपण तर पाहू शकता मी ती मस्त एक कांदा घेतलेला आहे, एक टमाटर आणि हे खोबरं घेतलेलं आहे आणि 2-3 शेंगदाणे घेतलेले आहेत. चला तर आता आपण गॅस सुरू करूया. तर आपण आता खोबरं आणि कांदा कापून घेऊया मस्तपैकी. मी सगळं असं चुलीवरच गॅसवरच भाजणार आहे. मी खलबत्त्यामध्ये खोबरं बारीक करून घेणार आहे, कारण खोबरं आहे खूप कडक आहे. तर पाहू शकता. तर पहिल्यांदा मस्त मी असं खोबरं भाजून घेणार आहे. खोबरं जास्त नाही घेतलं मी. आणि याच्यावर थोडंसं टाकणार आहे तेल. अशा पद्धतीने खोबरं मी म्हणजे गॅसवर भाजत नाही, तव्यावर भाजायला मला आवडते, कारण की ते खोबरं काढताना खूप असं हे होते, तेल वगैरे उडते आणि चटका पण लागते. तर मी याच्यावर मस्त असं काळा होईपर्यंत खोबरं भाजून घेणार आहे. तर इकडे आपण आता कापणार आहोत कांदा. थोडंसं जिरं आणि शेंगदाणे मी खोबऱ्यामध्येच टाकलेले आहेत अशा पद्धतीने. तर खोबरं आपलं एकदम परफेक्ट असं झालेलं आहे, पाहू शकता. आणि काढून घेणार आहे मी. तर आता टाकणार आहे मी कापलेला कांदा. अशा पद्धतीने कांदा सुद्धा मी भाजून घेणार आहे काळा होईपर्यंत. पोसक केल्यातनी पण टाकणार आहे. पूर्ण कांदा काळा होईपर्यंत भाजणार आहे मी. थोडासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि अद्रक सुद्धा मी कांद्यामध्ये भाजून घेणार आहे. तो शिजलेला पाहिजे. तर इथं मी मस्त धने आणि खडा मसाला घेतलेला आहे, तो पण थोडं मी भाजून घेणार आहे. आपण काळा चिकनसाठी मसाला तयार करत आहोत, तर पूर्णचा काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा आणि खोबरं पण. तर पाहू शकता आपला मस्त कांदा असा झालेला आहे. कांदा अशाच पद्धतीने भाजून घ्यायचा. तर काळं चिकन असं आपापली पद्धत प्रत्येकाची आहे. तर आपलं चिकन एकदम छान आणि कलर पण छान येणार आणि चवीला पण छान होणार. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ मात्र नक्की पूर्ण पहा. तर आपल्या इकडे मसाला मस्त छान असा झालेला आहे. तर जवळून पाहू शकता मस्त छान भाजून घेतलेला आहे. आता थंड होऊ देते मी, नंतर मिक्सरमधून काढून घेते. तर असा आपला तयार झालेला मसाला आहे. चला तर आपण मस्त आता मसाला काढून घेणार आहोत. थंड आपला झालेला आहे मसाला. तर पाहू शकता आपला मसाला मस्त असा बारीक पेस्ट बनून झालेली आहे. तर तुम्हाला सांगते मी एक टिप सांगते. मसाला कधी पण असा बारीकच काढायचा, कारण की जेवढा आपण मसाला बारीक काढला तेवढा आपला पीस म्हणजे चिकनला व्यवस्थित आणि लागते अंदरपर्यंत, असं रसरशीत चिकन होते. तर म्हणून मग नेहमी बारीक असा मसाला काढा. जेवढं बारीक प्युरी निघेल तेवढा आपलं चिकन रसरशीत होणार आहे. तर चला तर आता आपण बनवणार आहोत भाजी. तर मी मस्त तडका देणार आहे अशा पद्धतीने चिकन शिजण्यासाठी. तर हे साहित्य मी असं कापून घेतलेलं आहे. टमाटा आणि सांबार,
म्हणजे टमाटर, कांदा, सांबार आणि पालक हे साहित्य असं कापून घेतलेलं आहे. आणि आता सर्वात आधी टाकणार आहे मी यातनी मीठ, हळद. चला तर तुम्हाला दाखवते. चिकन शिजायच्या वेळेस व्यवस्थित हळद टाकायची, थोडंसं शिल्लक हळद टाकायची अशा पद्धतीने, आणि मीठ टाकायचं. आणि नंतर मस्त कांदा एक साईडनं एकदा टाकून घ्यायचा आणि मस्त शिजवून घ्यायचा. सगळं एक जिन्नस करून घ्यायचं. आणि यात मी पालकसुद्धा टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने मी एकदा नक्की भाजी करून पहा, खूप छान होते आणि चविष्ट होते. तर अशी एकदा पद्धत वापरून पहा, छान भाजी होते. कारण की पुन्हा अशा भाजीपाला असला कसा आजकाल येतो जास्त भाजीपाला खात नाही, तर मग म्हणजे कशातली टाकून आपल्याला द्यायचं असते, तर अशा रूपाने आपण देऊ शकतो. तर थोडंसं की मस्त असं तेलात मऊसूद असं होऊ द्यायचं, जास्त नाही शिजू द्यायचं. कारण की चिकन आपलं शिजायचं आहे ना, बाकीच भाजीपाला त्यातून व्यवस्थित जाणार आहे. तर मस्त पाहू शकता. आणि त्यात ते टाकायचं आहे आता हे चिकन शिजण्यासाठी. आणि मग सगळं फिरून घ्यायचं. हळद आपण याच्यासाठी जास्त टाकलेली आहे, कारण की हळद जर चिकनमध्ये तडका द्यायच्या वेळेस जर आपण हळद जास्त टाकली तर चिकनचा रस्सा हा घट एकदम छान आणि चवदारसुद्धा लागतो. अशा पद्धतीने फिरून घ्यायचं आणि मस्त याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. याचं पाणी याला सुटते. झाकण ठेवून दिलेलं आहे आणि हे पाणी आपण गरम करणार आहोत. तर पाहू शकता याचं पाणी सुटलेलं आहे आणि पाणी हे पूर्ण आटू द्यायचं व्यवस्थित, कारण की हे पाणी जेव्हा पूर्ण आटते, हे पूर्ण असं कोरडं चिकन झालं त्यावेळेस मस्त असं चांगलं शिजून येते. मग असं रबडासारखं चिकन होत नाही. त्यासाठी हे ट्रिक नक्की वापरा. आणि पुढे तुम्हाला अजून ट्रिक अशाच बघायला मिळते. व्हिडिओ मात्र पूर्ण पहा. चला आता आपण पुन्हा झाकून ठेवून देणार आहोत. इकडच्या साईडने मी पाणी गरम केलेलं आहे चिकनमध्ये टाकण्यासाठी. चला तर चिकन आता आपण शिजू देऊया. कढई आपली मस्त अशी तापलेली आहे. तर त्यातले आपण टाकणार आहोत 2 मापूल तेल. थोडंसं शिल्लक टाकते मी, बस शिल्लक म्हणजे थोडंसं. तर आपल्याला ते मस्त तेल तापलेलं आहे. तर अशा पद्धतीने मस्त मसाला होऊ द्यायचा आपण. आपण मसाला भाजीच्या वेळेसच छान होऊ दिला, तर त्यासाठी आपल्याला जास्त वेळ मसाला नाही होऊ द्यायचा. तर आता टाकणार आहे मी मस्त तिखट आणि थोडंसं नमक, हळद आणि मस्त जो आपण शिजून घेणार आहोत. छानपैकी असा मसाला आता मिरची पावडर होऊ द्यायची. हे पाहू शकता मस्त आपली प्लेट तयार झालेला आहे. प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे, बघू शकता. हे आरवीसाठी मस्त तयार केलेलं आहे आपण. आरवीला एकदम अशी भाजी आवडते, तर आरवीसाठी अशी भाजी गोष्टी काढून ठेवायची. आता इकडे याला करणार आहोत रस्सा. जे आरवी रस्सा होता तो मी बाजूला घेतला होता. तर मस्त असा मसाला मी थोडासा टाकून घेणार आहे. चिकन मसाला थोडासा वापरलेला आहे. आणि तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तुम्ही तेवढा रस्सा मग करू शकता.
तयार आहे आपली काळ्या वाटणातली चिकनची भाजी. चला तर थोडंसं भाजी शिजू दे, नंतर तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून दाखवते. तर आपली भाजी कशी झालेली आहे ती खूप छान अशी झालेली आहे. चला तर आपली इथं भाजी मस्त शिजून तयार झालेली आहे. चला मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. आणि इथं आरवीसाठी मस्त मी असं काळं चिकन काळा वाटणातलं मस्त चिकन सुक्कं चिकन बनवलेलं आहे. तर पटापट गरम भाकरी आणि मस्त चुरून मारा ता चिकनवर. चला या चिकन खायला सर्वांनी.